एकीकडे शासनाने युरियाचा बफर स्टॉक जो आहे ते ओपन करायला सांगितला आहे, तर संगमनेरमध्ये सकाळी शेतकऱ्यांनी या विषयावरती आंदोलन केलं. परंतु ते आंदोलन नेमकं काय होतं याविषयी बोलण्यासाठी आपल्याकडे विद्यमान आमदार आहेत अमोल खताळ. सर, सकाळी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनात बाळासाहेब थोरातही आले. त्यांनी कृषी अधीक्षकांना बोलवलं, त्यानंतर तो बफर स्टॉक ओपन झाला. तर ते आंदोलन नेमकं कसं होतं, काय तुम्ही कसं बघता? नाही, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर सर्वात प्रथम संगमनेरमध्येच जो 50% बफर स्टॉक आहे हा खुला करण्याच्या सूचना 4 दिवसापूर्वीच मी स्वतः कृषी विभागाची बैठक घेऊन त्यांना दिल्या होत्या. पालकमंत्री विखे पाटील साहेबांकडून सुद्धा या बाबतीत सूचना दिल्या होत्या. त्यामुळं आज ज्या ठिकाणी रस्ता रोको झाला, जी प्राथमिक माहिती आम्ही काही घेतली त्यानुसार तर तिथली जी वितरण व्यवस्था आहे त्या वितरण व्यवस्थेच्या अनागोंदी कारभारामुळे झाला. टोकन घेण्यासाठी लोक आले होते, टोकन चेहरे पाहून दिले गेले, टोकन देताना वशिलेबाजी झाली, असा आरोप तिथं झाल्यानंतरच तो रस्ता रोको झाला असं काही स्थानिक आम्हाला तिथल्या लोकांनी, काही शेतकऱ्यांनी सुद्धा आमच्याशी संपर्क करून सांगितलेला आहे. त्यामुळं जो बफर स्टॉक आहे, कुठल्याही प्रकारचा युरियाचा तुटवडा संगमनेरमध्ये भासणार नाही या दृष्टीने आपण सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. एकीकडं शासनाने सांगितलं बफर स्टॉक ओपन केला आहे, परंतु सकाळी जे आंदोलन झालं, काही कृषी सेवा केंद्रावरती अद्यापही युरिया मिळत नाही असं शेतकरी म्हणत होते. मात्र शेतकी संघासमोरच ते आंदोलन झालं. शेतकी संघातही आता सध्या युरिया तिथं काही बफर स्टॉक उपलब्ध होता, तरी देखील त्यांनी दिलं नव्हतं. नेमकं काय कारण असेल? आता याच्यामध्ये 75 संगमनेरमध्ये 75 ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून बफर स्टॉक खुला करण्याच्या आणि देण्याबाबतच्या सूचना आजपासून त्याची वाटप होणार होती. आणि आजपासून वाटप होणार असताना, टोकन दिलेले असताना सुद्धा रस्ता रोको का होतो? त्यामुळे दुर्दैवाने यामध्ये राजकारण आणणं अतिशय चुकीची गोष्ट आहे. काही लोक पराभवानंतर काही माथे भडकवण्याचा कार्यक्रम करून जर असा प्रकार करत असेल तर निश्चितच हे दुर्दैवी आहे. कारण शेतकी संघ हा कोणाचा आहे? शेतकी संघाला जो खुला करण्याच्या सूचना दिल्या होत्या, आज तुमच्या पत्रकारांकडून काही शेतकऱ्यांकडून मला कळलेली माहिती अशी का 5 वाजल्यापासून शेतकरी तिथं युरियासाठी गेले होते. मग 5 वाजल्यापासून जर शेतकरी तिथं होता, जर त्याला टोकन दिलं होतं, तर मग तुम्ही त्या युरिया का दिला नाही? आज कुठंतरी अनियमितता इतक्या वर्ष सुरू होती संगमनेरमध्ये, आताची कुठंतरी नियमित होत आहे. 3 कृषी सेवा केंद्रांवर कारवाया झाल्यात. शेतकऱ्यांच्या बाबतीत महायुतीचं सरकार अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या सुखदुःखामध्ये हे महायुतीचं सरकार आहे. नुकतीच आपल्या सरकारने कर्जमाफी सारखी एक योजना कुठलंही डोळ्यासमोर राजकारण न ठेवता केली. त्याच्या अटी शर्ती सुद्धा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आदरणीय शिंदे साहेब, सुनेत्रताई यांच्या नेतृत्वाखाली त्या सुद्धा माफ करण्यात आल्या. त्यामुळं वीज माफीचा सुद्धा निर्णय घेतलाय. परंतु हे कुठंतरी आज व्यथित झालेले लोक अशा प्रकारे जर दुर्दैवाने राजकारण करत असेल तर निश्चितच हे कुठंतरी चांगलं नाही. आणि मी आपल्या माध्यमातून आव्हान करेल शेतकऱ्यांना, काय युरियाच्या बाबतीत जिथं आपल्याला अडचणी असेल, तक्रारी असेल, कृषी विभागाशी संपर्क करा, माझ्या कार्यालयाशी संपर्क करा. जिथं अनियमितता असेल त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल. लिंकिंग संदर्भात सुद्धा जर शेतकऱ्यांना कोणी अडवणूक करत असेल तर त्यांच्यावरती सुद्धा कठोर कारवाई करण्यात येईल. परंतु जबाबदारीने सांगतो का अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वात प्रथम बफर स्टॉक रिलीज करण्याच्या सूचना आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये मी स्वतः पालकमंत्री महोदयांनी स्वतः लक्ष घालून दिलेल्या आहेत. त्यामुळं आज झालेला प्रकार यापुढं होणार नाही याची काळजी सुद्धा घेण्याच्या मी कृषी विभागाला सूचना दिल्या. कुठेतरी शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळून किंवा शेतकऱ्यांना रस्त्यावर बसून हे आंदोलन करण्याची वेळ आली. इथं कुठेतरी राजकारण होतंय असं वाटतं. नाही, माझ्याकडे ज्यावेळेस सुरुवातीला तिथं रस्त्यावरती काही लोक बसले त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे, मी तो दाखवला आपल्याला सुद्धा. त्यामध्ये 10-12 जण होते आणि त्यांचं म्हणणं होतं का आमचं चेहरे पाहून इथं टोकन दिलं जातंय, जो युरिया मिळतो ते चेहरे पाहून दिला जाते. त्यामुळं त्या उद्रेकातून त्या लोकांनी रस्ता रोको केला होता का अजून त्यांना नंतर अचानक मध्ये त्याच्यामध्ये काही राजकारण घुसलं, हा सुद्धा बघण्याचा प्रकार आहे. कारण आमची भूमिका ठाम आहे. जर आमच्या मनात काही शंका असती तर या कारवाया संगमनेरमध्ये चालल्या आज 75 ठिकाणी दिल्या गेल्या. यापूर्वी ठराविक 4-2 ठिकाणीच तुम्ही युरिया वाटपाचे केंद्र केलं होतं. आज संगमनेर तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी आम्ही युरिया प्रत्येकाला मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देतोय. काही शेतकऱ्यांनी आमच्याकडे तक्रारी मांडल्यात का एक गुन्हे आज मिळू राहिली, एका गुन्ह्यात काही होणार नाही. तर निश्चितच त्या बाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सुद्धा मी बोललो आणि आपल्याला यापुढे कसं त्यामध्ये वाढ करून देण्यात येईल. परंतु दुर्दैवाने मधल्या कालावधीमध्ये पाऊस थोडा लांबला होता.
आज पाऊस झालाय, पेरणीच्या दृष्टीने हे झाले. काही शेतकऱ्यांची अडचण आहे का आमचं क्षेत्र मोठं आहे परंतु आमचं एका गोणीत काय होणार नाही, त्याबाबत सुद्धा अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. लवकरच जी पॉलिसी वरतून ठरलेली आहे त्या पॉलिसीमध्ये सुद्धा आपला संगमनेर तालुकाच अव्वलपणे यामध्ये काम करतो. त्यामुळं काही जण कृषी विभागाचा गोष्टी डोळ्यासमोर ठेवून किंवा काही चिथावण्या देऊन असा जर प्रकार करत असेल तर निश्चितच हा दुर्दैव आहे. शेतकऱ्यांना एक राजकारण घडते, त्यामुळे शेतकऱ्यांना तुम्ही काय गैरसमज होऊ नये म्हणून काय आव्हान कराल? नाही, शेतकऱ्यांना मी एवढंच सांगेल का जो 699 मेट्रिक टन साठा आपल्या संगमनेर तालुक्यासाठी मंजूर आहे त्यातील 50% साठा रिलीज करण्याच्या सूचना आपण यापूर्वीच दिल्या होत्या आणि त्यानुसारच आज संगमनेर तालुक्यातील प्रत्येक कृषी सेवा जिथं जिथं 75 ठिकाणी वाटप सुरू झाली होती, परंतु ही वाटप करताना ज्या टप्प्याटप्प्याने त्यांनी तिथं टोकन सिस्टीम काही दुकानदारांनी अवलंबली, काही संघांनी अवलंबली आणि त्यामुळं हा कुठेतरी वितरण व्यवस्थेतील दोष असल्यामुळे असा प्रकार झाला असावा. परंतु शेतकऱ्यांना मी सांगतो, जर कुठेही आपल्याला अडचण येत असेल, त्रास होत असेल तर कृषी विभागाशी किंवा आमच्याशी संपर्क साधा. कुठल्याही अफवांवर, भूलथापांवर बळी पडू नका. कुठलेही लोक जर तुम्हाला सांगत असेल चुकीची माहिती तर त्याला बळी पडू नका. निश्चितच आपल्याला युरियाची येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये कुठली कमतरता पडणार नाही याची काळजी आम्ही घेतो. निश्चितच जर पाहिलं तर युरियाच्या बाबतीत कुठंतरी अनियमितता जाणवत असेल किंवा कृषी सेवा केंद्रावाले कुठंतरी शेतकऱ्यांना त्रास देत असेल तर कृषी सेवा केंद्राशी संपर्क साधण्याचं आव्हान जे आहे ते आमदार अमोल खताळ यांनी केलेलं आहे. LS मराठीसाठी अमोल मतकर, संगमनेर, अहिल्यानगर.